जे पाकिस्तानच्या ताब्यात असले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या सुटका केली जाणार आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय? अत्यंत सकारात्मक अशा स्वरूपाची ही घडामोड आहे। दोन्ही देशांमधला जो तणाव गेल्या 2 दिवसांपासून कमालीचा वाढला होता, दोन्ही देशांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती। अशी परिस्थिती निवळण्यासाठी, हा तणाव कमी होण्यासाठी यातनं फार मोठी मदत होणार आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। हा भारताचा एक राजनैतिक विजय पण आहे। आपण एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानला सोडायचंच होतं। याचं कारण असं आहे की ते पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय कराराचं बंधन आहे। हा कोणता आंतरराष्ट्रीय करार आहे? तर हा करार आहे 1949चा जिनेवा 3rd ॲग्रीमेंट। आणि हा जो करार आहे हा प्रामुख्याने युद्धबंदींच्या संदर्भातला करार आहे, ज्यांना आपण प्रिझनर्स ऑफ वॉर असं म्हणतो। आणि या करारावरती भारताने पण स्वाक्षरी केलेली आहे आणि पाकिस्तानने पण स्वाक्षरी केलेली आहे। त्यामुळे जर आपला एखादं सैन्य किंवा आपला एखादा वैमानिक किंवा आपला एखादा विंग कमांडर जसं आता घडलेला आहे, हा जर शत्रू देशामध्ये गेला, पाकिस्तानात असेल, त्याला पाकिस्ताननी पकडलेला असेल, तर त्या परिस्थितीमध्ये त्याचं पूर्णपणे रक्षण करणं, त्याला कोणत्याही पद्धतीने त्याचा छळ न करणं आणि त्याला ह्युमन ट्रीटमेंट ज्याला आपण असं म्हणतो तशा स्वरूपाची वागणूक देणं हे पाकिस्तानवरती अनिवार्य होतं। आता प्रश्न फक्त एवढाच राहिलेला होता की पाकिस्तान त्यांना कधी मुक्त करतो, कारण जिनेवा करारामध्ये एखाद्या राष्ट्राने वॉर प्रिझनरला कधीपर्यंत आपल्या ताब्यात ठेवावं आणि कधी मुक्त करावं याची डेडलाईन दिलेली नाहीये। ही डेडलाईन न दिलेली असल्यामुळे हा प्रश्न होता की इम्रान खान किंवा पाकिस्तान यांना कधी मुक्त करणार आहे। परंतु इम्रान खाननी त्यांना मुक्त करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे पाकिस्ताननी, तो सकारात्मक आहे आणि तो लवकरात लवकर त्यांनी घेतलेला असल्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव हा निश्चितपणे कमी व्हायला मदत होणार आहे। निश्चितपणे सर, तुम्ही म्हणताय की दोन्ही देशांमधला तणाव या अभिनंदन यांच्या सुटकेमुळे कुठेतरी कमी होण्यास निश्चितपणे वाव असणार आहे। पण आपण पाहतोय की चर्चेतून तोडगा काढू असं पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुद्धा म्हटलं होतं आणि आजच आता ही बातमी येते ती म्हणजे उद्या अभिनंदन यांची सुटका केली जाणार आहे। कुठेतरी भारताचा जो दबाव होता त्याला पाकिस्तान बळी पडलाय का? निश्चितच आहे, हा आपला राजनैतिक विजय आहे असं मी म्हणालो होतो। आपली जी डिप्लोमॅटिक आउटरीच होती, म्हणजे पुलवामाचा जो दहशतवादी हल्ला झाला होता 14 फेब्रुवारीला आणि त्यानंतरच्या 10 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने भारताने राजनैतिकदृष्ट्या इतर देशांबरोबर संपर्क साधून आपण जो सर्जिकल स्ट्राईक केलेला होता, हा कसा नॉन स्टेट ॲक्टरवरचा होता, हा पाकिस्तानी जनतेच्या विरोधातला नव्हता, पाकिस्तानी लष्कराच्या विरोधातला नव्हता, तर तो दहशतवादी प्रशिक्षण स्थळावरचा होता। हे सिद्ध करण्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने यश प्राप्त झालं आणि दहशतवादाच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीने आपल्याला सर्व देशांचं समर्थन मिळायला लागलं, विशेष म्हणजे भारताने जो सेकंड सर्जिकल स्ट्राईक केला त्याचा कोणीही निषेध केलेला नाहीये। किंबहुना ऑस्ट्रेलियासारखा देश आपल्याला समर्थन देण्यासाठी पुढे आलेला होता। एवढंच नाही तर ज्या वेळेला आपण हा सर्जिकल स्ट्राईक केलेला होता त्यावेळेला भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री असेल, रशियाचे परराष्ट्र मंत्री असतील किंवा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री असतील यांच्याशी त्वरित संपर्क साधला होता। भारताचा नेमका उद्देश काय त्यांना कम्युनिकेट केलं होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने पाकिस्तानवरती दबाव टाकलेला होता। एवढंच नाही तर पाकिस्तानला देऊ केली जाणारी 100 दशलक्ष डॉलर्सची मदत त्यांनी थांबवलेली होती। त्यामुळे पाकिस्तानवर निश्चित दबाव होता। आणि आणखीन एक महत्त्वाची बाब मी आपल्या सर्वांचं लक्ष आकर्षित करू इच्छितो, ती म्हणजे इस्लामिक देशांनी कधी नव्हे तेवढा प्रचंड सपोर्ट हा भारताला दिला। त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचाच केवळ निषेध केलेला नाहीये, तर त्यांनी पाकिस्तानवरती देखील दबाव टाकलेला। ही एक सकारात्मक बाब होती। आणि विशेष म्हणजे उद्या 1 मार्च आहे। 1 मार्चला OIC जी इस्लामिक देशांची सगळ्यात मोठी संघटना आहे, या संघटनेला आजपर्यंत भारताला कधी आमंत्रित केलं गेलेलं नव्हतं। पहिल्यांदा या संघटनेच्या इतिहासामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे। यावरनं इस्लामिक देशांचा देखील दहशतवादाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यात बदल झालेला आहे आणि ते पाकिस्तानवरती दबाव आणत आहेत। त्यामुळे पाकिस्ताननी दबावात येऊनच हा निर्णय घेतलेला आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल। अगदी खरं सर, भारताने तर पाकिस्तानची आर्थिक कोंडी केलेलीच आहे आणि आता तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे इस्लामिक देशांनी सुद्धा पाकवर आता दबाव आणायला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आता पाक झुकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढे आणखीन काय गोष्टी घडू शकतात?
आता आपल्या समोरचे काही महत्वाचे उद्दिष्ट आहेत. ते उद्दिष्ट म्हणजे जरी इम्रान खान यांनी किंवा पाकिस्तानने हा निर्णय घेतलेला असता आपल्या विंग कमांडरना मुक्त करणं, तरी अजूनही ते हे मान्य करायला तयार नाहीयेत की ज्याच्यावरती आपण सेकंड सर्जिकल स्ट्राईक केला होता बालाकोटमध्ये, जिथं जैश ए मोहम्मदचं प्रशिक्षण स्थळ होतं, हे प्रशिक्षण स्थळ तिथं होतं किंवा जैश ए मोहम्मदला पाकिस्तानने आश्रय दिलाय, पाकिस्तानचं लष्कर ISI ही संघटना त्यांना समर्थन देतीये, मग ते नैतिक स्वरूपाचं असेल, राजनैतिक स्वरूपाचं असेल, आर्थिक स्वरूपाचं असेल, हे अद्यापही पाकिस्तान मान्य करायला तयार नाहीये. त्यामुळे पाकिस्तानवरचा आंतरराष्ट्रीय दबाव हा भविष्यामध्ये आपल्याला वाढवावा लागणार आहे. त्यामध्ये 2 ते 3 गोष्टी भारताला करता येणं शक्य आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी टेरर फंडिंगवरती वॉच ठेवत असते. या ऑर्गनायझेशननी पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं आहे. ग्रे लिस्ट म्हणजे ज्या देशांमध्ये कॅपॅसिटी आहे की ते दहशतवादाला आर्थिक समर्थन देऊ शकतात, ज्याला आपण रिस्क कंट्रीज असं म्हणतो, त्यामध्ये त्यांनी टाकलंय. आता आपल्याला या संघटनेवरती दबाव आणून किंवा तिथं युक्तिवाद करून पाकिस्तान ब्लॅकलिस्टमध्ये कसा जाईल हे आपल्याला बघावं लागेल. दुसरं करावं लागेल की जो IMFचं बेलआउट पॅकेज पाकिस्तानला मिळालेलं आहे $12 अब्ज, त्याचा पहिला हप्ता $4.5 अब्ज जो पाकिस्तानला आता येणार आहे तो कसा थांबवता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि उद्या 1 मार्च आहे. 1 मार्च पासून युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपद फ्रान्सकडे जात आहे आणि फ्रान्सने निर्णय घेतला आहे की तो अझर मसूदला UN डेझिग्नेटेड टेररिस्ट म्हणून ते घोषित करण्यासाठी प्रस्ताव आणणार आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव कशा पद्धतीने मंजूर करून घेता येईल या दृष्टिकोनातून भारताला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि सरतेशेवटी मी असं सांगेल की भारताने यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीने उत्तर कोरियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावले गेलेले आहेत, इराणच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावले गेलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये यांना रोग स्टेट असं म्हटलं जातं, म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करणारे देश, तशाच पद्धतीचे आर्थिक निर्बंध पाकिस्तानच्या विरुद्ध कसे लागले जातील या दृष्टिकोनातून भारताने भविष्यामध्ये आपले राजनैतिक प्रयत्न वाढवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. निश्चितपणे सर, खरं तर पाकिस्तान जैश ए मोहम्मद सारख्या या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांना पोचतो आहे आणि त्यामुळेच अशा दहशतवादी संघटनांना ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी खरं तर जोर धरते. मात्र ही मागणी जोर धरत असतानाच पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवादाला खतपाणी घालत असतानाच आता भारताने कोणती ठोस पावलं पुन्हा एकदा उचलण्याची गरज आहे? बघा, भारताने हा जो संपूर्ण प्रश्न आहे हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. त्यामुळे यावरती आपण एक काही लॉंग टर्म्स आणि काही शॉर्ट टर्म अशा दोन्ही प्रकारचे आपण पावलं उचललेले आहेत. जो शॉर्ट टर्म पाऊल आहे तो आपला सेकंड सर्जिकल स्ट्राईक आहे. त्याच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा म्हणजे आपल्या जो दहशतवादाच्या विरुद्ध आपला लढा आहे या लढ्यामध्ये पहिल्यांदा भारताने प्रीएम्प्टिव्ह अटॅक हा केलेला आहे. प्रीएम्प्टिव्हचा अर्थ म्हणजे खबरदारीचा आपण ज्याला अटॅक असं म्हणतो. आपण हे जेव्हा आपण सेकंड सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा आपल्या परराष्ट्र सचिवांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी हे सांगितलं की जैशचा जो तळ होता बालाकोटमध्ये तिथं 250 दहशतवादी प्रशिक्षण घेत होते आणि ते नंतर भारतामध्ये येऊन दहशतवादी कारवाया पसरवणार होते. त्यामुळे आपण वेळीच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अटॅक करून त्यांना उद्ध्वस्त केलं. याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात. त्यामुळे भारताने आपला दहशतवादाच्या विरुद्धचा जो संघर्ष होता तो धोरण होतं ते बदललेलं आहे. आता आपलं धोरण आहे ऑफेन्सिव्ह डिफेन्स, म्हणजे आपण आपलं रक्षण करण्यासाठी ऑफेन्स करणार आहोत. म्हणजे आपण शत्रूवरती वेळ पडली तर आपण त्याच्यावरती अटॅक करायला मागे पुढे पाहणार नाही आहोत. त्यामुळे आपण आपलं धोरण हे बदललेलं आहे. ज्या पद्धतीने लॉंग टर्म याच्यामध्ये आपण पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करतो आहोत, आपण MFN स्टेटस विड्रॉ केलाय, जकात वाढवलेली आहे, त्याचप्रमाणे आपण पाकिस्तानची जलकोंडी देखील भविष्यामध्ये करू शकतो. इंडस वॉटर ट्रिटी जो आहे त्याचा भंग न करता ज्या नद्यांचं पाण्यावरती आपल्याला अनरेस्ट्रिक्टेड राईट्स दिलेले आहेत ते अनरेस्ट्रिक्टेड राईट्स जरी आपण पूर्णपणे वापरले आणि पाकिस्तानला जाणारं 12,000 क्युसेक पाणी एवढं जरी आपण अडवू शकलो किंवा वापरू शकलो तरी देखील पाकिस्तानला फार मोठा त्याचा फटका बसणार आहे. सध्या पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक क्रायसिस आहे, एनर्जी क्रायसिस आहे आणि वॉटर क्रायसिस आहे. तर आपण ह्या पाकिस्तानच्या व्हल्नरेबिलिटी ज्या आहेत त्याचं प्रॉपरली आपण एक्सप्लॉइट केल्या पाहिजे जेणेकरून पाकिस्तानवर दबाव वाढेल. आपला उद्देश आपण पाकिस्तानच्या विरोधामध्ये नाही आहोत, तर पाकिस्तान ज्या पद्धतीने दहशतवादाला समर्थन देत आहे त्याच्या आपण विरोधामध्ये आहोत. आपला लढा हा पाकिस्तानच्या विरोधामध्ये असण्यापेक्षा पण दहशतवादी संघटनांच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान त्याला समर्थन देणं थांबवत नाही तोपर्यंत आपला हा संघर्ष चालूच राहणार.